किती चिपकू आहे ना. नाहीतर काय, ती चिपकू आणि ह्या बाईसाहेब मंद आणि दोघीही आपल्याच नशिबात आल्यात. ए मी काय केलंय आता? अगं तू काही करतच नाहीस, हाच तर प्रॉब्लेम आहे. एक नंबरची डंबू आहेस तू. डंबो म्हणायचं नाही हा. आहेस तू. अगं तू बघत बसलीस. मग मी काय करायला हवं होतं? ते तुलाही माहितीये. गेली असतीस कार्तिक बरोबर तर काय बिघडलं असतं. पियू, मला असल्या गोष्टी आवडत नाहीत, माहितीये तुला. एक कम ऑन यार गायत्री, आता हे सगळं आमच्यापासून प्लीज लपवू नकोस. अगं तुझी नजरच सांगत होती की तुला त्याच्या बरोबर जायचं होतं. मनाची तयारीही होती, पण अचानक कसलं तरी बंधन आठवलं असणार. बाबा काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, त्यांना हे नाही आवडणार. गायत्री स्वतःच्या आवडीनिवडी जपायला शिक. हे बघ, ज्या गोष्टी तुला आवडतात त्या तुझ्या समोर आहेत आणि तू त्यांचा स्वीकार करशील या आशेवर आहेत. त्या मिळवायला शिक, त्यांच्यावर हक्क गाजव, नाहीतर दुसरंच कोणीतरी येऊन त्या घेऊन जाईल. हो, आणि तू बस ठणठण गोपाळ करत. अरे कसली आवड, कुठली आवडीची गोष्ट मला नाही कळत आहे. कार्तिक, तुम्ही ना नको त्या गोष्टी माझ्यावरती लादताय. गायत्री, हव्या असलेल्या गोष्टींना तू सरळ सरळ नाकारतेस. हे बघ, आत्ताच विचार कर, नाहीतर पुढे जाऊन फक्त पश्चाताप होईल. कसला पश्चाताप? म्हणजे काय बोलतेस तू? कार्तिकला नाकारल्याचा. हे बघ गायत्री, तुझ्यावर इतकं प्रेम दुसरं कोणीच करू शकत नाही. मैत्री, मला वाटतं आपण हा विषय इथेच थांबूया. हे बघ, तुलाही तो आवडतो, पण तू ते मान्य करत नाहीयेस. अरे तो थोडा सुधारल्यामुळे मी त्याच्याशी व्यवस्थित वागतेय. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो मला आवडतो, राईट? अरे यार, किती खोटं बोलशील अजून. हे बघ, आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांग की कार्तिक तुला अजिबात आवडत नाही. या असल्या गोष्टीसाठी मला शपथ वगैरे घ्यावीशी नाही वाटत, प्लीज. ओके, मग आम्ही समजू की तो तुला आवडतो. तुम्ही ना तुम्हाला हवं ते समजा. बाय, मी निघते. ए का? कारण तुम्हाला वेड लागलंय. डोंट वरी, तुलाही थोड्याच दिवसात त्याच्या प्रेमाचं वेड लागेल. वाट बघा.